राज्यातील जवळपास 12 ते 15 लाख स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांचा मतदानाचा प्रश्न घेऊन महाराष्ट्र श्रमिक व ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं माननीय मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती। या याचिकेची सुनावणी काल त्या ठिकाणी झाली। या सुनावणीच्या दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासन या सर्व प्रतिवादींना त्या ठिकाणी नोटीस बजावलेल्या आहेत आणि अशी तोंडी विचारणा देखील केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला अशी तोंडी विचारणा देखील केलेली आहे की इतर सरकारी कर्मचारी आणि बॉर्डरवरील जे काही सैनिक आहेत यांना ज्या पद्धतीनं पोस्टल बॅलेटची सेवा अवेलेबल करून देण्यात येते त्या पद्धतीनं हीच सेवा या धर्तीवर या स्थलांतरित ऊसतोड कामगारांना त्या ठिकाणी करून देण्यात येईल का, अशी तोंडी विचारणा देखील केली आहे। तसंच त्याच पद्धतीनं लोकशाहीचा एवढा मोठा उत्सव चालू असताना निवडणुकीपासून आणि मतदानापासून राज्यभरातला हा 12 ते 15 लाख ऊसतोडणी जो कामगार आहे तर तो कामगार हा मोठा टक्का जर समजा या निवडणुकी आणि मतदानापासून जर बाजूला फेकला जात असेल आणि वंचित राहत असेल तर ही लोकशाहीसाठी चांगली बाब नाही, अशी खंत देखील माननीय कोर्टाने व्यक्त केली आहे। या संदर्भातली पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे।